Hello students, welcome to this class of the physics. लास्ट टाइम आपण थर्मल कंडक्टर्स इन सिरीज कॉम्बिनेशन स्टडी करत होतो आणि याच्यामध्ये लक्षात घ्या सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय, दोन कंडक्टर्स वन आफ्टर अनदर कनेक्ट केलेले आहेत. ओके, तर बघा इथे कंडक्टर दोन आहेत, कंडक्टर नंबर 1 आणि कंडक्टर नंबर 2. कंडक्टर नंबर 1 जे आहे त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी K1, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए आहे आणि लेंथ L1 आहे. आणि कंडक्टर नंबर 2 चं कंडक्टिव्हिटी K2 आहे, लेंथ L2 आणि एरिया ए आहे. हे वन आफ्टर अनदर कनेक्ट केलेले आहेत. लेफ्ट हँडला टेम्परेचर θ1 अप्लाय केलेला आहे आणि राईट हँडला टेम्परेचर θ2 अप्लाय केलेला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं तर हीट करंट थ्रू द टू कंडक्टर्स इज सेम. कारण लक्षात घ्या, जेवढी हीट लेफ्ट कंडक्टर मधून पुढे पास होणार तेवढीच काय होणार आहे, राईट कंडक्टर मधून पास होणार आहे. म्हणजे त्यांची कंडक्टिव्हिटी डिफरंट असू दे, लेंथ डिफरंट असू दे किंवा एरिया डिफरंट जरी असला तरी मात्र काय होणार आहे, हीट करंट दोघांच्या मधला सेमच असणार आहे. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की हीट करंट सेम असतो. म्हणजे काय असणार आहे, हीट करंट थ्रू कंडक्टर 1 इज इक्वल टू हीट करंट थ्रू कंडक्टर 2. हीट करंट म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ हीट, म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ हीट थ्रू कंडक्टर 1 इज ऑलवेज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ हीट थ्रू कंडक्टर 2. त्याचबरोबर टेम्परेचर डिफरन्स मात्र, आता सपोज मिडल टेम्परेचर काय असेल, थीटा असेल, म्हणजे जंक्शन टेम्परेचर याला असं म्हटलं जातं, जंक्शन टेम्परेचर. म्हणजे आता फर्स्ट कंडक्टरला टेम्परेचर डिफरन्स काय येणार बघा, फर्स्ट कंडक्टरला लेफ्ट हँड साइडला आहे θ1, राईट हँड साइडला आहे थीटा. ओके, आणि राईटच्या कंडक्टरला राईट हँड साइडला आहे θ2 आणि लेफ्ट हँड साइडला आहे थीटा. तर हा टेम्परेचर डिफरन्स मात्र त्यांच्या कंडक्टिव्हिटी नुसार काय होऊ शकतो, वेगळा वेगळा येऊ शकतो. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स इज डिफरंट फॉर द टू कंडक्टर्स. म्हणजे θ1 मायनस थीटा मे नॉट बी इक्वल टू थीटा मायनस θ2. जे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये या दोन गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतील. जसं करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये कसं असतं, समजा दोन रेझिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असले की सिरीज मध्ये करंट सेम असतो आणि पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट असतो. तसं इथं देखील सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट सेम आहे, पण कसला करंट, हीट करंट सेम आहे. आणि डिफरंट काय आहे तर टेम्परेचर डिफरन्स, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जसं डिफरंट असतो ना, तसा टेम्परेचर डिफरन्स इथं डिफरंट आहे. ठीक आहे. आता या सिरीज कॉम्बिनेशनची इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी आपल्याला काढायची आहे. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन ते कसं काढता येईल बघा. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन. तर बघा, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी कसं काढणार, तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या दोन कंडक्टरला दोन थर्मल रेझिस्टर म्हणून अझ्युम करावं लागणार आहे. So this is the first resistance and this is the second resistance. Okay, first and the second resistance. हा आहे रेझिस्टन्स R1 आणि हा आहे रेझिस्टन्स R2. ठीक आहे. तर इथं बघा इक्विव्हॅलंट, पण त्याच्या अगोदर आणखी एक डायग्राम ड्रॉ करूया. जस्ट अ मिनिट. पुन्हा एकदा सिरीज कॉम्बिनेशनची डायग्राम काढतो. सो दिस इज द फर्स्ट कंडक्टर. त्याच्या पुढे काय केलेलं आहे, सिरीज मध्ये दुसरा कंडक्टर लावलेला आहे. ओके, दिस इज कंडक्टर 1, दिस इज कंडक्टर 2. थर्मल कंडक्टिव्हिटीची K1 आहे, लेंथ L1 आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सध्या तरी दोघांचा डिफरंट असू शकतो, आपण सेम अझ्युम करूया आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, कॅल्क्युलेशन थोडंसं इझी करण्यासाठी. ठीक आहे. आता दोघांच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, एकच कंडक्टर कन्सिडर करायचं आहे की ज्याची थर्मल कंडक्टिव्हिटी काय असणार आहे, K इक्विव्हॅलंट येणार. बरोबर आहे ना. ओके, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी काढायचं म्हणजे दोघांच्या ऐवजी एकच कंडक्टर आपल्याला इथं ठेवता आला पाहिजे. म्हणजे K1 K2 ऐवजी K इक्विव्हॅलंट येणार, L1 L2 ऐवजी काय येणार आहे, त्याची लेंथ L1 प्लस L2 घेणार आपण, आणि एरिया ऍज इट इज एच घेणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा पुन्हा एकदा याची डायग्राम कशी होणार आहे, दोन रेझिस्टन्स आपण या पद्धतीनं सिरीज मध्ये दाखवणार, R1 R2, आणि या दोघांचा काय झाला पाहिजे, एकच रेझिस्टन्स इक्विव्हॅलंट आला पाहिजे.
आर इक्विव्हॅलंट. आता हे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण बघितलंय, दोन रेझिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असले तर आर इक्विव्हॅलंट काय असतं, R1 प्लस R2 असतं. बरोबर आहे ना. दोन रेझिस्टन्स सिरीज मध्ये असले तर आर इक्विव्हॅलंट कसं काढतो आपण, R1 प्लस R2 करतो. आता आर इक्विव्हॅलंट म्हणजे, आता हा आर म्हणजे कुठला, इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स नव्हे, थर्मल रेझिस्टन्स आहे. आणि थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, थर्मल रेझिस्टन्स इज इक्वल टू L बाय के असतं. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे, L बाय के. आता L बाय के मी इथं प्लेस करणार आहे. आता हा जो इक्विव्हॅलंट कंडक्टर आपण काढलेला आहे, ओके, त्याची लेंथ किती घेणार आपण, L1 प्लस L2 घेणार आहे, डिवायडेड बाय के च्या ठिकाणी काय ठेवणार आहे, के इक्विव्हॅलंट ठेवणार, इंटू एरिया ए. हे आर इक्विव्हॅलंटच्या ठिकाणी ठेवलं. R1 च्या ठिकाणी काय ठेवणार आहे, L1 डिवायडेड बाय K1 A1 ठेवणार. आणि R2 च्या ठिकाणी काय ठेवणार आहे, L2 डिवायडेड बाय K2 A2 ठेवणार आहे. आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सगळ्यांचा आपण पर्पजफुली सेम घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सगळीकडचं ए कॅन्सल होईल आणि इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी काढण्यासाठीचा फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज L1 प्लस L2 डिवायडेड बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू L1 बाय K1 प्लस L2 बाय K2. तर हा फॉर्म्युला वापरून पहिल्या कंडक्टरची कंडक्टिव्हिटी K1 असेल, दुसऱ्या कंडक्टरची कंडक्टिव्हिटी K2 असेल, तर इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी कशी काढणार, L1 प्लस L2 डिवायडेड बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू L1 बाय K1 प्लस L2 बाय K2. आता याच्यामध्ये आणखी एक स्पेशल केस येते, इफ L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L असेल, म्हणजे दोन्ही कंडक्टरची लेंथ पण सेम असेल. एरिया तर ऑलरेडी आपण सेम घेतलेलाच आहे, तो देखील डिफरंट असू शकतो. डिफरंट असेल तर काय होणार, हे हे सगळे ए पण डिफरंट येणार आहे. ओके, आता इथं लेंथ पण जर सेम असतील तर काय होणार, L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L येणार, म्हणजे 2 टाइम्स L डिवायडेड बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय येणार आहे, L बाय K1 प्लस L बाय K2 होणार. सो हिअर ऑल्सो L अँड L गेट कॅन्सल, जे 2 बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय येणार आहे, 1 बाय K1 प्लस 1 बाय K2 होणार आहे, किंवा 2 बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय होणार आहे, K1 प्लस K2 डिवायडेड बाय K1 K2 येणार आहे, जे K इक्विव्हॅलंट होणार आहे 2 टाइम्स K1 K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. हा फॉर्म्युला देखील पाठ पाहिजे. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी किती येते, 2 K1 K2 अपॉन K1 प्लस K2. पण हा फॉर्म्युला कधी वापरायचा, एरिया सेम पाहिजे आणि लेंथ पण सेम पाहिजे दोन्ही कंडक्टरची, आणि ते सिरीज मध्ये जोडलेले असले पाहिजे. लक्षात येते का, म्हणजे दोन थर्मल कंडक्टर्स जर सिरीज मध्ये जोडले तर इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी, ओके, येते 2 K1 K2 अपॉन K1 प्लस K2. काय फॉर्म्युला येणार आहे, 2 K1 K2 अपॉन K1 प्लस K2. पण हा स्पेशल कंडिशनचा फॉर्म्युला आहे, कधी हा वापरायचा, दोन्ही कंडक्टरचा एरिया पण सेम पाहिजे आणि लेंथ पण सेम असेल तरच, अदरवाईज हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे इथं एरिया पण जर डिफरंट असेल तर इथं ए इक्विव्हॅलंट A1 A2 हे सगळं एरिया पण डिफरंट येणार आहेत. तर या पद्धतीनं इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी आपण काढू शकतो. म्हणजे इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी कशी काढायची लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा सांगतोय, दोन कंडक्टर आहेत, कंडक्टर नंबर 1 आणि कंडक्टर नंबर 2, जे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडलेले आहेत. ओके, पहिला कंडक्टर आहे कंडक्टिव्हिटी K1 लेंथ L1 एरिया A1, दुसरा कंडक्टर K2 लेंथ L2 आणि एरिया A2 आहे. दोघांच्या ऐवजी आपल्याला एकच कंडक्टर पाहिजे आहे. मग दोघांच्या ऐवजी एकच कंडक्टर म्हणजे कसा बसवणार आपण, त्याची इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी असणार आहे K इक्विव्हॅलंट. लेंथ आपण दोघांची मिळून जेवढी होते ना तेवढी एकाची लेंथ घेणार आहे, L1 प्लस L2, आणि एरिया A तो या दोघांच्या पेक्षा डिफरंट पण असू शकतो. आता दोन कंडक्टर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये दोन थर्मल रेझिस्टन्स सिरीज मध्ये येणार आहे आणि या दोघांच्या ऐवजी एकच येणार आहे आर इक्विव्हॅलंट. मग सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय असतो, आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 प्लस R2. म्हणजे जे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये अप्लाय होतोय ना तोच फॉर्म्युला इथे देखील अप्लाय होतोय. आणि थर्मल रेझिस्टन्सचा हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करावा लागेल, L बाय के असा फॉर्म्युला असतो थर्मल रेझिस्टन्सचा, L बाय के. ठीक आहे. तर आता जो सिंगल कंडक्टर असणार आहे त्याची लेंथ आपण घेणार L1 प्लस L2 के इक्विव्हॅलंट इंटू ए,
आणि पहिल्या कंडक्टरचं L1 बाय K1A, दुसऱ्याचं L2 बाय K2A. ओके, आणि अशा प्रकारे फॉर्म्युला होणार आहे L1 प्लस L2 डिवायडेड बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू L1 बाय K1 प्लस L2 बाय K2. त्याच्यामध्ये इफ L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L जर असेल तर काय होणार 2 बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 बाय K1 L बाय K1 प्लस 2 बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 बाय K1 प्लस 1 बाय K2. आणि फायनली असा फॉर्म्युला येणार आपला K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 2 K1 K2 अपॉन K1 प्लस K2. हे दोन्ही फॉर्म्युले पाठ करायचे आहेत तुम्हाला. दोन कंडक्टर सिरीज मध्ये जोडले तर या पद्धतीने होणार आहे. ओके, तर या पद्धतीनं सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्येच लक्षात घ्या, 2 ऐवजी 3 कंडक्टर सिरीज मध्ये असले तर फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज होणार आहे. फक्त हा जो फॉर्म्युला आहे ना तो इथं चेंज होतोय. 2 ऐवजी 3 असले तर 3 डिवायडेड बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 बाय K1 प्लस 1 बाय K2 प्लस 1 बाय K3. ओके, 3 सिरीज मध्ये असले तर. तसं 4 सिरीज मध्ये असले तर काय करणार, 4 सिरीज मध्ये असले तर 4 बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 बाय K1 प्लस 1 बाय K2 प्लस 1 बाय K3 प्लस 1 बाय K4. परंतु पुन्हा एकदा हे फॉर्म्युले कधी आहेत, जर कंडक्टरची लेंथ सेम असली तरच. अदरवाईज हा वरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे 3 कंडक्टर असेल तर काय होणार, L1 प्लस L2 प्लस L3 डिवायडेड बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय होणार आहे, L1 बाय K1 L2 बाय K2 L3 बाय K3. म्हणजे हे फॉर्म्युले एखाद्या वेळी आठवले नाही तर बेसिक कन्सेप्ट याची लक्षात राहिली पाहिजे. हे फॉर्म्युले कुठून आले आहेत, तर बेसिक फॉर्म्युला थर्मल रेझिस्टन्सचा आहे R1 प्लस R2 प्लस R3 अँड सो ऑन. याच्यावर आलेले आहेत. फक्त R ची व्हॅल्यू इथं रिप्लेस केलेली आहे. थर्मल रेझिस्टन्स R ची व्हॅल्यू इथं आपण रिप्लेस केलेली आहे. ओके, R म्हणजे L बाय K. फक्त L बाय K L बाय K L बाय K प्लेस करत जायचं सगळ्या ठिकाणी, तुम्हाला आन्सर मिळेल. ओके स्टुडंट्स. हा, आतापर्यंत आपण सिरीज कॉम्बिनेशन स्टडी करतोय. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय काय बघितलं ते पुन्हा एकदा बघा. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ थर्मल रेझिस्टर्स, याच्यामध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. फर्स्ट, सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे कंडक्टर असे वन आफ्टर अनदर कनेक्ट केलेले असतात. हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असू शकतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, पहिल्या कंडक्टर मधून जेवढी हीट फ्लो होते तेवढीच दुसऱ्या कंडक्टर मधून हीट फ्लो होते. म्हणजे हीट करंट काय असणार आहे, दोन्हीमध्ये सेम असणार. हीट करंट म्हणजे काय, रेट ऑफ फ्लो ऑफ हीट dq बाय dt असतं. ओके, त्याचबरोबर आपण काय बघितलं, टेम्परेचर डिफरन्स म्हणजे d1. पहिल्या कंडक्टरला टेम्परेचर डिफरन्स d1 असेल आणि दुसऱ्या कंडक्टरला d2 असेल तर तो मात्र सेम नसतो. त्याचबरोबर इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी आपण कशी काढली, तर L1 प्लस L2 डिवायडेड बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय काढलं होतं, L1 बाय K1 प्लस L2 बाय K2. आणि त्याचबरोबर जर लेंथ पण सेम असेल, दोन्ही कंडक्टरची लेंथ सेम असेल तर फॉर्म्युला आपण बघितला 2K1 K2 अपॉन K1 प्लस K2. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. ओके, आता इथं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जंक्शन टेम्परेचर, मधलं टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जंक्शन टेम्परेचर ते कसं फाइंड आउट करायचं बघा. ओके, याला म्हणायचं जंक्शन. बघा, जंक्शन टेम्परेचर इन सिरीज कॉम्बिनेशन. जंक्शन टेम्परेचर म्हणजे काय बघा. वन्स अगेन आपण सिंपल केस घेऊया. 2 कंडक्टरची, 2 पेक्षा जास्त पण असू शकतात. ठीक आहे. पुन्हा एकदा याची थर्मल कंडक्टिव्हिटी K1 आहे, लेंथ L1 आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 आहे. याची थर्मल कंडक्टिव्हिटी K2 आहे, लेंथ L2 आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सपोज A2 आहे. लेफ्ट हँड साइडचा टेम्परेचर सपोज θ1 आहे आणि राईट हँड साइडचा टेम्परेचर सपोज θ2 आहे. तर मधला म्हणजे दोघांना जोडणारा जो लाईन आहे त्याला काय म्हणायचं, जंक्शन. जंक्शनचं टेम्परेचर सपोज θ आहे.
तर मधलं टेम्परेचर किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. तर हे कसं फाइंड आउट करायचं बघा. इन सिरीज कॉम्बिनेशन heat current is same through both conductors. हीट करंट म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट फ्लोज पर सेकंड किती हीट फ्लो होते त्याला काय म्हणतो आपण? हीट करंट असं म्हणतो. म्हणजे H1 इज इक्वल टू काय लिहिणार आपण? H2 लिहिणार आहे. आता याच्यासाठी हीट करंटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. हीट करंटचा फॉर्म्युला काय असतो? dq by dt इज इक्वल टू Ka d theta by dx. Ka d theta by dx हा हीट करंटचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पाठच पाहिजे. Ka d theta by dx, Ka d theta by dx, Ka d theta by dx. आता पहिल्या कंडक्टरची कंडक्टिव्हिटी किती आहे? K1. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1. बघा K1 A1 टेम्परेचर डिफरन्स डी थिटा म्हणजे काय? टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स काय बघा. आता हे लेफ्टला जास्त टेम्परेचर असणार आहे आणि राईटला कमी असणार आहे. सो θ1 मायनस थिटा हा झाला टेम्परेचर डिफरन्स आणि dx म्हणजे त्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स ते आहे पहिल्या कंडक्टरची लेंथ येणार आहे. त्याच्यानंतर K2 A2 दुसऱ्या कंडक्टरचं टेम्परेचर डिफरन्स किती येणार आहे? θ मायनस θ2 येणार आहे. डिवायडेड बाय लेंथ L2. ओके, एवढंच इथे येणार आहे. हे या इक्वेशन मध्ये दिलेल्या व्हॅल्यू सगळ्या ठेवायच्या आहेत. ओके, कारण तुम्हाला K1 A1 L1 K2 A2 L2 आणि त्याचबरोबर दोन्ही एंडचं टेम्परेचर θ1 θ2 दिलेलं असणार आहे. अननोन काय असणार आहे? θ फक्त असणार आहे. ओके, सो बाय सॉल्व्हिंग अबो इक्वेशन म्हणजे याचे न्यूमेरिकल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. By solving above equation, we get junction temperature theta. ओके, हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला जंक्शन टेम्परेचर थीटा मिळणार आहे. ओके स्टुडंट्स, आता टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्सचा थोडासा ग्राफ बघूया सिंगल कंडक्टर साठी आणि त्याचबरोबर सिरीज कॉम्बिनेशन साठी. ओके, द ग्राफ ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स ऑन द कंडक्टर. Graph of temperature with respect to distance on conductor. Distance on conductor. With respect to distance on the conductor. आता सपोज एक सिंगल कंडक्टर आहे तर सिंगल कंडक्टरचा ग्राफ कसा येणार बघा. तर सिंगल कंडक्टरचा ग्राफ या पद्धतीने येणार आहे. आता लेफ्ट हँडला टेम्परेचर काय असणार आहे? θ1 असणार आणि राईट हँडला टेम्परेचर θ2 असणार आहे. कारण टेम्परेचर डिफरन्स असल्याशिवाय हीट करंट फ्लो होणार नाही. आता हीट लेफ्ट टू राईट जर फ्लो होत असेल तर याचा मिनिंग काय होणार आहे? θ1 इज मोर दॅन θ2 असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं आता टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्सचा ग्राफ बरोबर आहे ना. म्हणजे टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्सचा ग्राफ कसा येणार बघा. तर इथं y ऍक्सिस वर काय आहे? टेम्परेचर आहे θ आणि एक्स ऍक्सिस वर काय आहे? डिस्टन्स किंवा लेंथ ऑफ द कंडक्टर आहे. तर इथं टेम्परेचर काय असणार आहे? θ1 असणार आहे आणि इथं टेम्परेचर काय असणार आहे? θ2 असणार आहे राईट हँडचं टेम्परेचर. आणि या दोन पॉइंट मध्ये काय येणार आहे? देयर इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ लाईक दिस.
ओके, सो दिस इज द स्ट्रेट लाईन ग्राफ. 2 पॉइंट. ठीक आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स काय होणार आहे, टेम्परेचर कमी 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 होत जाणार आहे. ओके, सो दिस इज द लेफ्ट एंड, 0 लेंथ असणार, अँड दिस इज द राईट एंड, म्हणजे यल एवढी लेंथ असणार आहे. म्हणजे टोटल लेंथ याची काय असणार आहे, दॅट इज इक्वल टू यल. यल इज द टोटल लेंथ. सो टेम्परेचर व्हेरिएशन या पद्धतीनं स्ट्रेट लाईननं काय होतं, स्ट्रेट लाईननं ग्रॅज्युअली कमी 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 होत जातं. स्ट्रेट लाईननं. दिस इज अकॉर्डिंग टू द स्ट्रेट लाईन. ठीक आहे. आता या लाईनचा जो स्लोप असणार आहे, स्लोप ऑफ दिस लाईन किती असणार बघा, स्लोप इज इक्वल टू असणार आहे डी थिटा बाय dx असणार आहे स्लोप. आणि डी थिटा बाय dx चा जर फॉर्म्युला काढला, आता बघा h इज इक्वल टू काय असतं, के ए डी थिटा बाय dx असतं. अँड देअरफॉर याच्यावरून डी थिटा बाय dx चा फॉर्म्युला काय येणार आहे, डी थिटा बाय dx इज इक्वल टू h डिवायडेड बाय के येणार आहे. म्हणजे डी थिटा बाय dx म्हणजे स्लोप ना, स्लोप इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, एच आणि ए जर कॉन्स्टंट असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, कंडक्टिव्हिटी येणार आहे. लक्षात येत आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कंडक्टिव्हिटी. म्हणजे याचा मिनिंग काय होतो माहितीये का, ज्याची कंडक्टिव्हिटी जास्त त्याचा स्लोप काय येणार आहे, कमी. कारण स्लोप आणि कंडक्टिव्हिटी हे इनव्हर्सली आहेत, बरोबर आहे ना. जिथं कंडक्टिव्हिटी जास्त तिथं स्लोप काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, म्हणजे समजा तुम्हाला असं सांगितलं की हे 2 ग्राफ असे काढले, एकाच डायग्राम मध्ये आता 2 ग्राफ काढूया आपण, लाईक दिस. ठीक आहे. सो दिस इज फॉर कंडक्टर 1 अँड दिस इज फॉर कंडक्टर 2. ठीक आहे. थीटा विथ रिस्पेक्ट टू एक्स चे ग्राफ 2 काढलेले आहेत. आता इथं या ग्राफवरून काही वेळेला असा पण क्वेश्चन विचारला जातो की थीटा विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्सचे 2 कंडक्टरचे ग्राफ, म्हणजे कंडक्टर 1 आणि कंडक्टर 2 चे ग्राफ ऍड शोन इन फिगर आहेत. तर थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त कोणाची आणि कमी कोणाची, बघा जिथं स्लोप जास्त ना तिथं थर्मल कंडक्टिव्हिटी कमी. स्लोप म्हणजे जास्त तिरका असणं, जास्त तिरका असलं की जास्त स्लोप म्हणायचा. मग जास्त तिरक कोण आहे, इथं 2 नंबरची लाईन आहे, 2 नंबरचा कंडक्टर आहे. अँड देअरफॉर बघा आता स्लोप वाईज अगोदर बघूया. स्लोप ऑफ 2 इज मोर दॅन काय आहे, स्लोप ऑफ 1 आहे. 2 चा स्लोप जास्त आहे आणि 1 चा स्लोप काय आहे, कमी आहे. फक्त मॅग्निट्यूड आपण विचारत घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, कंडक्टिव्हिटी ऑफ 2 शुड बी लेस दॅन काय असलं पाहिजे, कंडक्टिव्हिटी ऑफ 1. म्हणजे 1 ची कंडक्टिव्हिटी जास्त असली पाहिजे, 2 ची कंडक्टिव्हिटी कमी असली पाहिजे. आता हाच ग्राफ सिरीज कॉम्बिनेशनला कसा येणार आहे, टेम्परेचर डिस्टन्स ग्राफ फॉर द सिरीज कॉम्बिनेशन कसा येतो बघूया आता. टेम्परेचर डिस्टन्स ग्राफ फॉर series combination. Temperature distance graph for the series combination. Series combination. Okay, so once again इथं अगोदर 2 कंडक्टर मी ड्रॉ करतो. So this is the first conductor and this is the second conductor. Okay, पहिल्या कंडक्टरची लेंथ आहे L1 आणि दुसऱ्या कंडक्टरची लेंथ आहे L2. याची थर्मल कंडक्टिव्हिटी K1 आहे, याची थर्मल कंडक्टिव्हिटी K2 आहे. तर टेम्परेचर कसं चेंज होणार आहे, लेफ्ट हँडला θ1, राईट हँडला θ2 आणि मध्ये थीटा आहे. हीट लेफ्ट टू राईट फ्लो होते आणि त्याच्यामुळे θ1 इज मोर दॅन θ इज मोर दॅन θ2 असेल. ठीक आहे. आणि सपोज याच्यामध्ये असं सांगितलं की K1 इज मोर दॅन K2, सपोज असं स्पेसिफाय केलंय, तर याचा ग्राफ कसा येणार बघा.
लेफ्ट एंड पासून राईट एंड पर्यंत ग्राफ कसा येणार बघा. आता इथं लक्षात घ्या, जिथं कंडक्टिव्हिटी जास्त असते तिथं काय असतं, स्लोप कमी असतं. म्हणजे K1 का आहे, जास्त आहे, त्याच्यामुळे स्लोप इथं काय करावं लागेल, आपल्याला कमी ड्रॉ करावा लागणार आहे. म्हणजे सुरुवातीला येणार आहे कमी स्लोपची लाईन. लक्षात येत आहे, सुरुवातीला कमी स्लोपची लाईन येणार आहे आणि त्याच्यानंतर काय येणार, K2 काय आहे, कमी आहे. K2 कमी म्हणजे स्लोप काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. हे असं होणार आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे हे असणार आहे θ1, ओके, हे असणार आहे θ2 आणि हे टेम्परेचर असणार आहे दॅट इज θ3. ओके बघा. सो दिस इज फॉर कंडक्टर 1, दिस इज फॉर कंडक्टर 2. हे ग्राफ देखील काही वेळेला विचारले जातात, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. हे जास्त तिरका असताना त्याची कंडक्टिव्हिटी कमी असते. ओके, सो दिस इज फॉर कंडक्टर 1 अँड दिस इज फॉर कंडक्टर 2. तर या पद्धतीने टेम्परेचर डिस्टन्स ग्राफ फॉर द सिरीज कॉम्बिनेशन येणार आहे. ओके, इथं टेम्परेचर θ1, θ आणि θ2 असं लिहिलं तरी चालतं. θ1, θ अँड θ2. ओके, नेक्स्ट आता बघूया आपण पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ दी कंडक्टर्स किंवा थर्मल कंडक्टर्स इन पॅरलल. नेक्स्ट थर्मल कंडक्टर्स इन पॅरलल. बघा आता थर्मल कंडक्टर इन पॅरलल म्हणजे डायग्राम जे आहे ते असे होणार आहे. सपोज दोन कंडक्टर आहेत. सो दिस इज द फर्स्ट कंडक्टर अँड दिस इज द सेकंड कंडक्टर. ओके, पहिल्याची थर्मल कंडक्टिव्हिटी K1, लेंथ L1 आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1. दुसऱ्याची थर्मल कंडक्टिव्हिटी K2, लेंथ L2 अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2. आता पॅरल मध्ये कधी म्हणणार आपण, पॅरल म्हणजे दिसायला पॅरल फक्त नव्हे, तर पहिल्या कंडक्टरला जेवढा टेम्परेचर डिफरन्स आहे, म्हणजे दोन्हीचं लेफ्ट हँड जे आहे ते एकाच टेम्परेचरला आपण मेंटेन करणार आहे. दोन्हीचं लेफ्ट हँड जे आहे ते θ1 ला असणार आहे आणि दोन्हीचं राईट हँड जे आहे ते काय असणार आहे, θ2 ला असणार आहे. म्हणजे पहिल्याला टेम्परेचर डिफरन्स θ1 मायनस θ2 येत असेल तर दुसऱ्याला पण टेम्परेचर डिफरन्स θ1 मायनस θ2 आला पाहिजे. याला म्हणायचं थर्मल कंडक्टर्स इन पॅरलल. लक्षात येत आहे, म्हणजे पॅरल कॉम्बिनेशन म्हणजे फक्त दिसायला पॅरल नव्हे, दोघांना टेम्परेचर डिफरन्स सेम असला. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी हे असं ड्रॉ केलं, हा पहिला कंडक्टर आहे सपोज, ओके, आणि हा दुसरा कंडक्टर आहे सपोज. बघा आता दोन्हीच्या लेफ्ट हँडला टेम्परेचर काय केलं मी, θ1 ठेवलं आणि दोन्हीच्या राईट हँडला टेम्परेचर किती ठेवलं मी, θ2 ठेवलं. ठीक आहे, लेफ्ट हँडला θ1 आणि राईट हँडला जर θ2 जर ठेवलं तर काय होणार बघा, इथं हे दोघे पॅरल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. म्हणजे पॅरल कॉम्बिनेशन कधी म्हणायचं, दोन कंडक्टरचं लेफ्ट हँड आणि राईट हँडला टेम्परेचर तेवढंच असलं पाहिजे किंवा दोघांना टेम्परेचर डिफरन्स तेवढाच असला पाहिजे, तर त्याला काय म्हणायचं, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द थर्मल कंडक्टर म्हणायचं. लक्षात घ्या. ओके, सो व्हेन टेम्परेचर डिफरन्स when temperature at left end and right end of number of conductors are same,
म्हणजे सगळ्या कंडक्टरच्या लेफ्ट एंडला तेच टेम्परेचर पाहिजे आणि सगळ्या कंडक्टरच्या राईट एंडला तेच टेम्परेचर पाहिजे. असं असेल तर त्याला काय म्हणायचं, थर्मल कंडक्टर इन पॅरल म्हणायचं. when temperature at left end and right end of number of conductors are same, then they are in parallel combination. Then they are in parallel combination. ओके, आता पॅरल कॉम्बिनेशन मध्ये डेफिनेशन नुसार काय होणार आहे, पहिल्या कंडक्टरला लेफ्ट हँडला जे टेम्परेचर आहे तेच दुसऱ्या कंडक्टरला लेफ्ट हँडला टेम्परेचर आहे. ओके, पहिल्या कंडक्टरच्या राईट एंडला जे टेम्परेचर आहे ना तेच काय आहे दुसऱ्या कंडक्टरच्या राईट एंडला आहे. म्हणजे दोन्हीच लेफ्ट एंड θ1 आहे, θ1 ला आहे, दोन्हीच राईट एंड काय आहे θ2 ला आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, टेम्परेचर डिफरन्स इज सेम. म्हणजे डी थिटा फॉर कंडक्टर 1 इज इक्वल टू काय असणार आहे, डी थिटा फॉर कंडक्टर 2 असणार. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स सेम असतो, परंतु आता हीट करंट मात्र सेम असेल असं नाहीये. म्हणजे याच्यातून फ्लो होणारी हीट H1 असेल आणि याच्यातून फ्लो होणारी हीट काय असेल, H2 असेल. तर H1 मे नॉट बी इक्वल टू काय असणार आहे, H2. आणि टोटल हीट ट्रान्सफर मात्र किती होणार आहे, टोटल हीट ट्रान्सफर, टोटल हीट करंट, टोटल हीट करंट काय असणार आहे, H इज इक्वल टू H1 प्लस H2 असणार आहे. टोटल हीट करंट, टोटल हीट करंट किती असणार आहे, H इज इक्वल टू H1 प्लस H2. ओके, तर याला म्हणायचं थर्मल कंडक्टर्स इन पॅरलल.